तर माझं नाव शुभांगी प्रवीणराव होले, राहणार मोजरी, हल्ली मुक्काम परतवाडा. मला अनुभव असा आलेला आहे की माझे मिस्टर प्रवीणराव होले सर यांना ॲसिडिटीचा त्रास होता. ॲसिडिटी म्हणजे साधीसुधी ॲसिडिटी नव्हती. ॲसिडिटी अशी होती की ते पूर्ण एका जागावर ॲसिडिटी जर वाढली तर ते खाली पडायचे. खाली पडल्यानंतर त्यांना आम्ही असं पकडून घ्यायचो आणि माझे लहान लहान मुलं होते, कोणीतरी त्यांना असं पकडून गेल्यानंतर एकजण बकेट आणायचा, एकजण त्यांना सांभाळायचा. एकदम छोटे छोटे माझी मुलं होते. शाळेत पण मी सांगून ठेवलं होतं सरांना, यांना जर चक्कर आला तर तुम्ही घाबरून जायचं नाही, फक्त त्यांना उलटी होऊ द्यायची, 1 तासात ते कवर होऊन जातात. एवढी हायपर ॲसिडिटी होती त्यांना. या ॲसिडिटीमुळं आम्ही ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक सगळं काही केलं. सरांचं आतून जे असतं जे ट्रीटमेंट ते सगळं केलं. मला ॲसिडिटीवर उपाय मिळाला नाही. एवढी मी कंटाळून गेली ती आजाराला की काय करायचं हे मला सुचत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की माझा मुलगा प्रीमॅच्युअर बेबी आहे, माझा लहान मुलगा. प्रीमॅच्युअर म्हणजे त्याचं जर जे लिव्हर होतं ते आईच्या गर्भात वाढलेलं नव्हतं. मग तो झाला, तो एक हेच होत होता. त्याचा प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक ट्रीटमेंट हे महागडं होतं. 2 वर्षापर्यंत त्याचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम होतं ते एक ग्लिसरीनची गोळी राहायची, तो आम्हाला खर्च करावा लागत होता. त्याच्यानुसार त्याचं डायजेस्टिव्ह म्हणजे पोट साफ करावं लागत होतं. असं करता करता त्याच्या एक म्हणजे त्या हेल्थ इश्यू होत गेले. एक 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 त्याचा आजार वाढत गेला. तर त्याचं पोट साफ राहत नव्हतं, त्याला जेवण जात नव्हतं, त्याची एनर्जी लेवल टिकून नव्हती राहत. आता काय करायचं, एकदम तरुण मुलगा, मीही शाळेत जायची. सरांचा हा एवढा मोठा आजार काय करून मला कळत नव्हतं. मी परमेश्वराला एक गॅजेट मागायची. आपण जो सोचतो, जे विचार करतो ते विचार आपल्याभोवती मॅग्नेटसारखे काम करतात. मी परमेश्वराला मागायची का अरे आता यांचं करू मीही थकत चालली. त्याला म्हणजे त्याच्यावर कुठलंही औषध काम करत नव्हतं, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक माझ्या मुलाचं. कारण की तो प्रीमॅच्युअर होता आणि सगळं काही आम्ही करून थकलेलो होतो सरांसाठी, ॲसिडिटीसाठी. त्यातच सरांना निघाली मे महिन्यात शुगर आणि थायरॉईड, या 2 आजारांनी आमच्या घरी दस्तक दिली. मग माझे पूर्ण हातपाय गळून गेले, कारण की माझे बाबा 2022मध्ये शुगरनं गेले आणि अटॅकनं गेले. म्हटलं हे परमेश्वरा, अजून तू माझ्यासमोर काय आणून ठेवलं. काही उपाय नव्हता, काही गॅजेट मला सापडत नव्हतं. सरांच्या दररोज उलट्या व्हायच्या. 2022मध्ये किशोर शहाणे सर माझ्या घराजवळ राहायला आले. मॅडम म्हणे एवढ्या उलट्या तुम्हाला का होतात दररोज. मी म्हटलं नाही, मी चांगली धष्टपुष्ट आहे, मला कुठलाही काही होत नाही. मग आवाज कसा उलट्यांचा येतो. सर पाहायला आले. माझ्याकडचे सर उलटी करत होते. एक दिवस त्यांना चक्कर आला, काही सुचत नव्हतं. किशोर शहाणे सर म्हणे काही घाबरू नका, आपल्याजवळ पाणी आहे, पाणी नेऊन पहा म्हणे. पण मी मानायला तयारच नव्हती की पाणी काहीतरी खरंच आपल्या आयुष्यात चेंजेस करतं का. मी त्यावर विश्वास बिलकुल ठेवला नाही. मग काही दिवसांनी माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं. जे नको व्हायला पाहिजे होतं, जो माझा काळजाचा तुकडा की त्याला असं थोडंसं जरी लागलं, सुई जरी टोचली तर माझ्या डोळ्यातून पाणी येतं, त्या माझ्या मुलाचं ऑपरेशन ठरलं. तिथे मी काहीच करू नाही शकली. बिलकुल डॉक्टरांनी मला सांगितलं. मग तेव्हा माझ्याजवळ कुठून पैसे आले. मी जमा केलेच ना. मी तिथं काहीच इश्यू नाही दाखवला का माझ्याजवळ पैसे नाहीत, मी कुठून पैसे जमा करू. मग माझ्या मुलाचं ऑपरेशन झाल्यानंतर मग जेव्हा तो घरी आला, सरांजवळ मी गोष्ट काढली का असं असं आहे, किशोर सर आपल्याला असं मार्गदर्शन करून राहिले. सरांनी काहीही वेळ न दवडता एवढं मोठं माझ्या मुलाचं ऑपरेशन होऊनही एक डिसिजन घेतला की नाही आपल्याला मशीन घ्यायचं आहे. आम्ही आमचं पाणी बदललं, आमची लाईफ चेंज झाली. एका पाण्याचा दोघांना फायदा झाला. तिसरी गोष्ट अशी, पाणी पीत गेलो. माझ्या मोठ्या मुलाचं त्याने आधीच ठरवून ठेवलेलं होतं की मला तुमच्यासारखं बकेट लाईफ जगायचं नाही, बिलकुल सांगून ठेवलेलं. आणि मी डिसिप्लिनवाली बाई, मला जे पाहिजे तेच पाहिजे. नाही आम्ही नोकरी करतो, तू पण नोकरी करायची. मला हे वाटत होतं की अरे समाज काय म्हणेल मला की हा मुलगा काय करतो. मी त्याहून तयार होती. म्हटलं याला कसं समजावून सांगायचं. आम्ही 6 महिन्यापर्यंत पाणी पिलो. सरांना म्हणजे ॲसिडिटी पूर्ण टोटली ॲसिडिटी सरांची गेली. नामांकित डॉक्टरांजवळ सरांचं शुगरचं आणि थायरॉईडचं ट्रीटमेंट सुरू होतं. शुगर बिलकुल 138वर सरांची आली आणि थायरॉईडची गोळी जी आहे ती 1 दिवसाआड सरांना दिली. नामांकित डॉक्टर आहेत ते.
त्यांची. आता एकदा आपलं वेनसडे चार्ट होता तेव्हाच सरांनी रिपोर्ट्स आणले आणि तेव्हा मी तुम्हाला आनंदाने सांगितलं सर की सरांची शुगर नॉर्मल आली. हे दोघांना एक फायदा झाला. तिसरा फायदा माझ्या मोठ्या मुलाला आम्ही 6 महिनेपर्यंत पाणी पिलो. ज्यांनी मला सांगितलं का मला तुझ्यासारखा बकेट लिप लाईफ जगायचं नाही, कारण की तू शाळेत नेलेला डबा संध्याकाळी परत आणतं, असं मला जगायचं नाही. आणि मलाही तेच वाटायचं आपण जे जगलो ते आपल्या मुलांनी जगू नये. प्रत्येक आईची इच्छा असते, प्रत्येक आईची इच्छा असते. तो म्हणे मला बिझनेसच करायचा. म्हटलं आपण मिडल क्लास, बिझनेसचे एवढे पैसे कुठून आणायचे. एक मार्ग जेव्हा बंद होतो तेव्हा दुसरा मार्ग आपोआप आपल्यासाठी तयार असतो. हळूहळू किशोर सरांच्या ऑफिसमध्ये जायला लागला, त्याला गोडी वाटायला लागली. आणि मी जे त्याच्यासाठी लहानपणापासून स्वप्न बघितलं होतं, एक तर सर्व्हिस, एक तर माझ्या मुलाचं काचेचं ऑफिस, हे माझं एक स्वप्न होतं. दोघांभावा मिळून संशुभ सर किशोर सरांच्या सानिध्यात राहायला लागले. विचारांची देवाणघेवाण झाली, विचार एकमेकांचे जुळले आणि संशुभ सर होले सर 21व्या वर्षी कमायला लागले. त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संशुभ फक्त 21 वर्षाचा आहे, तोही बिझनेस करायला लागला. यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. 21व्या वर्षी मुलं बुलेट घेऊन इकडे तिकडे फिरतात. संशुभ सर TMPमध्ये जुळून बिझनेस करत आहे, TMPच्या विचार सानिध्यात राहत आहे. इथे सकाळपासून जे दोरकर सर आहे, सकाळपासून इथे म्हणजे किती हजारो रुपये आपण जर फी दिली कोट्याला किंवा कुठे, तर एवढं चांगलं नॉलेज मिळत नाही. इथे आपल्याला विनामूल्य नॉलेज दिल्या जाते आणि तो एवढ्या चांगल्या रीतीनं ऐकतो. हेच माझ्यासाठी खूप काहीतरी आहे. संशुभ सर अर्धाही तास एका ठिकाणी बसू शकत नाही, पण तुमच्या क्लासला काहीही न हे करता तो बसतो. माझ्यासाठी याच्यापेक्षा काय ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. खूप मला TMPने दिलं. तो यामध्ये रुळला, तो यामध्ये बिझनेस करून राहिला. तुमच्या सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्या जीवनात बदल केला. धन्यवाद TMP. खूप काहीतरी मिळालं. 2 वडी मला म्हणाव्याशा वाटतात आमच्या गुरुदेव सेवा मंडळांसाठी, आमच्या ज्ञानेश्वर माऊलीसाठी, आमच्या विठू माऊलीसाठी कि है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमात्मय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव ये आशीष दे जो सोचने का फर्ज है. ह्या ज्या तुकडोजी महाराजांच्या 4 ओळी आहे, त्या तंतोतंत ओळींचं पालन आमचे आदरणीय दोरकर बंधू करत आहे आणि मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. हरणे सर आणि हरणे मॅडम यांच्याशी आमचे ऋणानुबंध नेहमीच जुळलेले आहे. आमच्या टीमचे लीडर आदरणीय शहाणे सर, आपने तो हवाई बदल दी, आपने तो हवा बदल दी, आपने माहौल बदल दिया. ये माहौल आपको मे महिने में शिक्षे कर देगा. तुमच्यामुळे मला ह्या कॅन्डीची माहिती दिली, माझं जीवन बदललं, हेल्थ मिळाली, वेल्थ मिळाली आणि मी हॅपी झाली. धन्यवाद TMP लीडर्स, TMP टीम, कॅन्डलवाड.